काल आपण ट्रेड मधला 5 नंबरचा मॉड्यूल म्हणजे रिपेअरिंग टेक्निक चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं अॅल्युमिनियम अँड इट्स अलॉयज, बरोबर? त्याच्यामध्ये आपण पाहिलं अलॉय म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर अॅल्युमिनियम मेटलचे आपण अलॉयज पाहिले, त्याचे ओर्स पाहिले, त्यानंतर लीड, टीन आणि कॉपर या मेटलचे आपण त्याचं स्पेसिफिकेशन, ठीक आहे, आणि त्याचे अलॉयज ते टाइप्स आपण पाहिले. या लेक्चर मध्ये आपल्याला या मॉड्यूल मधला नेक्स्ट चॅप्टर म्हणजे पॉवर ट्रान्समिशन एलिमेंट्स हा आज आपल्याला चालू करायचा आहे. सुरुवातीला पॉवर ट्रान्समिशन कशाला म्हणतो आपण? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ मोशन. पॉवर ट्रान्समिशन मीन्स काय? पॉवर मीन्स मोशन. मोशन ही आपल्याला काय करायचे? ट्रान्समिट करायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ठीक आहे. तर ही मोशन जी ट्रान्सफर होत असते हे ऑटोमॅटिक होते का? तर नाही, ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ 4 पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट्स. तर कुठले एलिमेंट्स आहेत ते? तर इथे दिले बघा, विथ द हेल्प ऑफ बेल्ट, विथ द हेल्प ऑफ रोप, चेन आणि गिअर्स. असे 4 एलिमेंट्स थ्रू आपण पॉवर जी आहे ती एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्समिट करू शकतो, ठीक आहे. पॉवर ट्रान्समिशन समजले, ठीक आहे. काय? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ मोशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. किंवा एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट पर्यंत आपल्याला पॉवर काय करायची? ट्रान्समिट करायची मोशन, ठीक आहे. ते मोशन कशाला ट्रान्समिट करतो आपण? तर विथ द हेल्प ऑफ पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट्स. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत? बेल्ट्स, रोप, चेन आणि गिअर्स, राईट, ठीक आहे. नाव एक एक पाहिजे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा आहे बेल्ट, ठीक आहे. तर बेल्ट न पॉवर ट्रान्समिट कशाला होत आहे? तर एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, पॉवर ट्रान्समिशन मध्ये, ठीक आहे, जेव्हा बेल्टचा आपण यूज करतो अशा वेळेस एक ड्रायव्हर पुली असतो, राईट, आणि दुसरा असतो ड्रिव्हन पुली. ही ड्रिव्हन पुली. काय करायचं आपल्याला? ड्रायव्हर पुली जो असतो, ठीक आहे, हा कशाला मूव्ह होतो? कशाला मोशन येते त्याला? तर विथ द हेल्प ऑफ मोटर, ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर असते, ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटरमुळे हा ड्रायव्हर शाफ्ट काय करतो? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतो, ठीक आहे. रिव्होल्यूशन होतं त्याचं. आता ह्याची पॉवर मला काय करायची आहे? मला ड्रिव्हन पुलीला द्यायचं आहे, ठीक आहे. तर कशाला केली जाते? तर विथ द हेल्प ऑफ पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट्स ऐकले तुम्हाला, ठीक आहे. जेव्हा डिस्टन्स जे असतं ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली या मधलं जेव्हा अंतर थोडा सफिशियंटली लार्ज असतं, ठीक आहे, अशा वेळेस कसं यूज करतो आपण? कुठल्या एलिमेंटचा? तर बेल्टचा. कुठल्या पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंटचा यूज करतो? बेल्टचा, ठीक आहे. तर बेल्ट कुठे आहे ना? ह्या पुलीजवर. ड्रायव्हर पुलीचा आपल्याकडे पॉवर कशा ट्रान्समिट करायची? ह्या ड्रिव्हनला, राईट. तर हा आहे बेल्ट, ठीक आहे. जेव्हा आपण स्विच ऑन करतो, मोटर फिरते, त्याचं कनेक्शन कशा दिलं असतं? या ड्रायव्हर शाफ्टला, ड्रायव्हर पुलीला, ठीक आहे. आणि हे फिरल्यामुळं जे आपला जो बेल्ट असतो, ठीक आहे, ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन पुली एकमेकांना कशाला अटॅच झाले? तिथं या बेल्टला कशाला अटॅच झाले? विथ द हेल्प ऑफ बेल्ट, ठीक आहे. म्हणजे काय होतंय? ड्रायव्हर पुलीची पॉवर हे कुठे ट्रान्सफर होते? ड्रिव्हन पुलीला. डिस्टन्स थोडंफार कसं आहे? जास्त आहे, ठीक आहे. तेव्हा आपण कसं यूज केला? इथं बेल्टचा, ठीक आहे. लक्षात आहे. तर एक लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे टाइप्स ऑफ बेल्ट्स, ठीक आहे. जेव्हा आपण बेल्टचा यूज करतो, ठीक आहे, बेल्ट पॉवर ट्रान्समिशन एलिमेंटचा, अशा वेळेस टाइप्स ऑफ बेल्ट. तर किती बेल्टचे प्रकार आहेत? तर टोटल 5 आहेत. प्रकार किती आहेत त्याचे? 5 आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फर्स्ट आहे, डायग्राम पण आहे तिथं, ठीक आहे. फ्लॅट बेल्ट आहे. फर्स्ट कुठला आहे? फ्लॅट बेल्ट. 2 नंबर आहे व्ही बेल्ट आणि मल्टिपल व्ही बेल्ट. थर्ड आहे रिवेट बेल्ट. फोर्थ आहे टूथ रॉड टायमिंग बेल्ट आणि लास्ट आहे लिंक बेल्ट, ठीक आहे. डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही. तर डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ द बेल्ट, बेल्टचा शेप कसा आहे त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण थोडक्यात केलेलं आहे. तर फ्लॅट बेल्ट तुम्हाला माहिती आहे शेप कसा असेल त्याचा? फ्लॅट मीन्स काय? रेक्टँग्युलर शेप. इथे क्रॉस सेक्शन एरिया दिसते बघा तुम्हाला. हे पुले आहे आणि त्याच्यावर काय केलं आहे? हा बेल्ट आहे. कुठला बेल्ट आहे? फ्लॅट कशा म्हणतो मी? कारण त्याचा शेप कसा आहे? रेक्टँग्युलर आहे. रेक्टँग्युलर म्हणजे काय? तर आयताकार. म्हणजे काय? त्याची जी रुंदी असते ही थिकनेस पेक्षा थोडी जास्त आहे, बरोबर ना? तर आपण कुठला बेल्ट म्हणतो? फ्लॅट बेल्ट. 2 नंबर आहे जे की आपल्याला लर्न करायचं आहे पुढे. कुठला आहे? तर व्ही बेल्ट, ठीक आहे. व्ही बेल्ट दिसतंय तुम्हाला काय? त्याचा क्रॉस सेक्शन एरिया फ्लॅट बेल्ट मध्येचा क्रॉस सेक्शन एरिया कसा होता? रेक्टँग्युलर, राईट. आणि व्ही बेल्ट मध्ये त्याचा शेप कसा आहे? व्ही टाइप आहे.
ठीक आहे, नावच आहे व्ही बेल्ट. व्ही बेल्ट मीन्स क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे त्याचा व्ही टाइप, समजतंय? ठीक आहे. त्यानंतर आहे व्ही बेल्टचा दुसरा प्रकार म्हणजे काय, मल्टिपल व्ही बेल्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला पॉवर ट्रान्समिशन मध्ये कधी जेव्हा ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट असतो, जेवढा बेल्टचा तुमचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट पुली सोबत किंवा त्या शाफ्ट सोबत जास्त असतो तेवढी पॉवर सुद्धा कशी असते, जास्त ट्रान्समिट होत असते. बरोबर. आता मला सांगा व्ही बेल्ट सिंगल आहे का, बरोबर, आणि ते नंबर ऑफ पुलीज आहे आणि व्ही बेल्ट सुद्धा कुठे आहे त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे मल्टिपल व्ही बेल्ट आहे. पॉवर ट्रान्समिशन कशामध्ये जास्त होईल, सिंगल मध्ये कायच्यामध्ये, मल्टिपल मध्ये. कशामुळे, कारण एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जास्त आहे ना त्याचा. लक्षात आहे का, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जेवढा जास्त तेवढा पॉवर ट्रान्समिशन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिब्ड बेल्ट. ठीक आहे, रिब्ड बेल्ट म्हणजे काय, रिब्ड मीन्स तुम्ही जर पाहिलं तर क्रॉस सेक्शन, तर टॉपला जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे फ्लॅटनेस आहे. ठीक आहे, वरून जर पाहिलं तुम्ही तर फ्लॅट आहे आणि जर खालचा एरिया जर बघितला तुम्ही तर कसा शेप आहे त्याचा, व्ही टाइप. म्हणजे थोडक्यात फ्लॅट बेल्टचं फ्लेक्सिबिलिटी, फ्लॅट बेल्ट म्हणजे जी फ्लेक्सिबिलिटी आहे आणि व्ही बेल्टचं ट्रान्समिशन इफिशियन्सी, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कुठला बेल्ट आहे, रिब्ड बेल्ट. लक्षात आहे. नेक्स्ट आहे टूथ और टायमिंग बेल्ट. आता आज द नेम लिस्ट टायमिंग बेल्ट आहे ना, नावाचं टायमिंग. टायमिंग म्हणजे काय, हा जो बेल्ट आहे हा तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, आपले जे फोर व्हीलर असतात किंवा टू व्हीलर त्याच्यामध्ये इंजिन असतं ना, त्या इंजिन मध्ये इंजिन कसं ऑपरेट होतं तर विथ द हेल्प ऑफ वॉल्व्स. त्याच्यामध्ये वॉल्व्स असतात, ते वॉल्व स्पेसिफिक टाइमने ओपन होतात आणि क्लोज होतात. ठीक आहे, तर ते वॉल्व कशाने ओपन आणि क्लोज होतात स्पेसिफिक टाइम मध्ये, त्यामध्ये कुठला बेल्ट यूज केला जातो, टायमिंग बेल्ट. कुठला, टायमिंग बेल्ट हा तिथे त्या ठिकाणी आपण इंट्रोड्यूस केला, यूज केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे, लास्ट आहे कुठला आहे, लिंक बेल्ट. ठीक आहे, ऍज द नेम सजेस्ट. ठीक आहे, टेक्निकल गोष्टी यांना नावाचं जास्त नाही. लिंक बेल्ट मीन्स काय, लिंकेज असतं. लक्षात आहे. याचा यूज कुठं होतं तर इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी शुगर फॅक्टरी वगैरे असतात पाहिले तुम्ही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय कन्व्हेयर यूज केला जातो ना, म्हणजे एका ठिकाणी एखादे इक्विपमेंट किंवा वस्तू मला दुसरीकडे विथ हेल्प ऑफ कशा ट्रान्समिट करायचे, कन्व्हेयर. राईट, तर कन्व्हेयर जे असतात ते कुठल्या बेल्ट यूज केले जातात, लिंक बेल्ट, लिंकेज. लक्षात आहे. ठीक आहे, तर आता पुढे आपल्याला डीपली काय पाहिजे तर व्ही बेल्ट. ठीक आहे, व्ही बेल्ट आपल्याला स्पेसिफिकली पाहायचं आहे. व्ही बेल्ट आणि इट्स स्पेसिफिकेशन. ठीक आहे, तर व्ही बेल्ट तुम्हाला सांगितलं, फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट काय डिफरन्स आहे. फ्लॅट बेल्ट मध्ये त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. व्ही बेल्ट मध्ये त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे, व्ही शेप. तर व्ही शेप म्हणायचं नाही तर त्याला नाव आहे स्पेसिफिक काय तर ट्रॅपेझियम. काय नाव आहे, ट्रॅपेझियम. परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो. ठीक आहे, व्ही बेल्ट आर किंवा क्रॉस सेक्शन एरिया, क्रॉस सेक्शन ऑफ द व्ही बेल्ट इज डॅश डॅश. तर ते कसं आहे, त्याचा आन्सर काय असलं पाहिजे, ट्रॅपेझियम. त्याचा शेप कसा आहे, व्ही म्हणजेच काय, ट्रॅपेझियम टाइप. लक्षात आहे का. ठीक आहे, तर व्ही बेल्ट कशासाठी यूज करतो आपण, मागे सांगितलं तुम्हाला, जर पॉवर ट्रान्समिशन जे असते हे जास्त ट्रान्समिट होते कशामध्ये, व्ही बेल्ट मध्ये, आणि याची साईज कशी असते, कॉम्पॅक्ट. ठीक आहे, कॉम्पॅक्ट साईज मध्ये आपण याला यूज करतो. ठीक आहे, म्हणजे काय, when the distance between two shafts ड्रायव्हर आणि ड्रिव्हन इज लेस. जेव्हा ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुली मधलं डिस्टन्स कमी असतं आणि पॉवर कशी ट्रान्सफर करायची आपल्याला, जास्त, ऍज कम्पेअर टू फ्लॅट बेल्ट. अशा वेळेस कुठला बेल्ट यूज करणार आपण, व्ही बेल्ट. आणखी एक ऍडव्हान्टेज याच्यामध्ये काय, व्ही बेल्ट ट्रॅपेझियम टाइप आहे, त्यामुळं ऍज कम्पेअर टू फ्लॅट बेल्ट त्याच्यामध्ये स्लिपेज जास्त. स्लिपेज म्हणजे समजते का, स्लिपेज म्हणजे तुमचा जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर किंवा ड्रिव्हन पुली हे मूव्ह होते पण बेल्ट मूव्ह होतो त्यासोबत नाही. ठीक आहे, त्याला म्हणायचं काय, स्लिप ऑफ बेल्ट. काय म्हणायचं, स्लिप ऑफ बेल्ट. तर स्लिप ऑफ बेल्ट व्ही बेल्ट मध्ये ऍज कम्पेअर टू फ्लॅट बेल्ट कसं आहे, एकदम कमी आहे, मायनर आहे. ठीक आहे, हा सुद्धा त्याच्यामध्ये एक ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे, दिले त्या ठिकाणी. ठीक आहे, शेप कसा आहे त्याचा, ट्रॅपेझियम. आता सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, कशापासून बनलेला असतो, व्ही बेल्ट इज मेड अप फ्रॉम कॉर्ड अँड फॅब्रिक. कॉर्ड, फॅब्रिक आणि रबर. व्ही बेल्ट पाहिलं तुम्ही मशीन मध्ये, आपण रिपेअर सुद्धा केलं आहे ड्रिलिंग मशीन मध्ये. ठीक आहे, व्ही बेल्ट कशापासून तयार केला जातो तर कॉर्ड, फॅब्रिक आणि रबर या तिघांचं मिक्सचर, याचं कॉम्बिनेशन काय केलं जातं तर मोल्ड केलं जातं डिझायर शेप मध्ये. कुठल्या शेप मध्ये, ट्रॅपेझियम टाइप मध्ये. ठीक आहे,
सिम्बॉल, ठीक आहे, क्रॉस सेक्शन सिम्बॉल ऑफ द व्ही बेल्ट ऍज शोन इन द फिगर. ठीक आहे, आता डायग्राम मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, या ठिकाणी डायग्राम दिलेलं आहे बघा. ठीक आहे, शेप कसा आहे त्याचा, व्ही टाइप आहे, राईट, ट्रॅपेझियम टाइप. वरची जी लेंथ असते त्याला आपण काय म्हणतो, विड्थ आहे, जाडी त्याची, राईट. आणि त्याची जाडी म्हणजे काय, थिकनेस. त्याची हाईट त्याला आपण काय म्हणतो, थिकनेस. नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला, कुठल्याही आपल्या जे व्ही बेल्ट आहे त्याच्यामध्ये त्याची जी विड्थ असते ही ऍज कम्पेअर टू थिकनेस पेक्षा जास्त असते. ठीक आहे, जसं ज्या पद्धतीनं स्टँड बेल्ट मध्ये सेम तसंच, फक्त त्याच्यामध्ये काय शेप चेंज आहे. त्यानंतर आणखी एक लक्षात ठेवायचं आहे काय, तर इन्क्लुडेड अँगल. ठीक आहे, त्याचे एजेस जर तुम्ही कंटिन्यूअस केला पुढे या ठिकाणी ते मिळतात, त्यामधला जो अँगल असतो त्याला म्हणायचं इन्क्लुडेड अँगल. काय म्हणायचं, इन्क्लुडेड अँगल. तो किती असतो, 40 डिग्री. लक्षात ठेवायचं किती असतो व्ही बेल्ट मध्ये इन्क्लुड अँगल, 40 डिग्री. एक्झाम मध्ये प्रश्न विचारणार. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे ऍडव्हांटेज ऑफ व्ही बेल्ट. ठीक आहे, व्ही बेल्टचा ऍडव्हांटेज मागे सांगितलं तुम्हाला काय, इट इज कॉम्पॅक्ट सो इन्स्टॉलेशन इज पॉसिबल इन लिमिटेड स्पेस. ज्या ठिकाणी एखादी मशीन कॉम्पॅक्ट आहे, छोटी आहे, अशा ठिकाणी कुठला बेल्ट यूज करणार आपण, व्ही बेल्ट. साइज कॉम्पॅक्ट आहे ना, छोटी आहे. ठीक आहे, क्वांटिटी एरिया सुद्धा कसं आहे का, जास्त आहे, राईट. त्यानंतर डिस्टन्स जो असतं आपलं ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुली मधलं, हे कसं आहे, शॉर्ट असतं. ठीक आहे, अशा ठिकाणी याचा यूज करणार आपण. त्याच्यामध्ये लेस व्हायब्रेशन आणि नॉइज. ठीक आहे, व्हायब्रेशन कसं असतं त्याच्यामध्ये, कमी. कशामुळं, कारण कॉन्टॅक्ट एरिया कसा आहे त्यातला, कॉन्टॅक्ट एरिया कसा आहे पुली सोबतचा जास्त आहे, बरोबर ना. त्यामुळे व्हायब्रेशन आणि नॉइज पॉवर जास्त आहे. ठीक आहे, पण व्हायब्रेशन आणि नॉइज कसा आहे ऍज कम्पेअर टू फ्लॅट बेल्ट कमी आहे, राईट. आणि हा कॉम्पॅक्ट असल्यामुळं, ठीक आहे, किंवा शेप त्याचा ट्रॅपेझियम असल्यामुळं काय करता येते आपल्याला, इझी टू रिप्लेस. ठीक आहे, त्याचं मेंटेनन्स आणि रिप्लेसमेंट सुद्धा आपल्याला इझिली करता येतं. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहिजे आपल्याला व्ही बेल्टचं क्लासिफिकेशन. तर व्ही बेल्टचं क्लासिफिकेशन 5 ग्रुप मध्ये केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, तर BIS. ठीक आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे, एक ब्युरो आहे इंडियन स्टँडर्डचं, जे कुठल्याही वस्तूचं काय केलं जातं, त्याच्या जे लेंथ किंवा हाईट जे असतं, डायमेन्शन जे असतात त्याच्या त्या स्पेसिफिक म्हणजे स्टँडर्डाइज केलं जातं. कुणाकडून, BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे, तर BIS कडनं, ठीक आहे, कुठल्या प्रमाणामध्ये केलं ते, कुठल्या मानकामध्ये, IS 24941974. ठीक आहे, या मानकामध्ये त्याचं क्लासिफिकेशन कशाचं, व्ही बेल्टचं किती प्रकारामध्ये केलेलं आहे, किती ग्रुपमध्ये केलेलं आहे, तर 5 प्रकारामध्ये. कुठल्या तर ABC आणि E अशा 5 ग्रुपमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, काय वर्गीकरण केलं आहे, तर काय स्टँडर्डाइज केलं त्यांनी, तर ए जर तुमचा प्रकार असेल, ए इथे डायग्राम दिले बघा, इथे पाहू शकता तुम्ही, व्ही बेल्ट ए. ठीक आहे, तर त्याचे तुम्हाला स्पेसिफिकेशन मी सांगितलं होतं, काय बघतो आपण, विड्थ आणि त्याची थिकनेस हे फक्त चेंज होणार. ठीक आहे, ए साइज मध्ये किती आहे त्याची विड्थ, 13 आहे, 13 आहे. त्याची थिकनेस किती आहे, 8 आहे, बरोबर. बी शेप मध्ये किती आहे, 17 आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याची हाईट किंवा त्याची थिकनेस किती आहे, 11 आहे. ठीक आहे, सी शेप मध्ये किती आहे बघा, शेप पण दिला आहे 22 आहे. त्याची थिकनेस किती आहे, 14 आहे. तसंच डी मध्ये 32, काय असणार त्याचे विड्थ